हॅलो नमस्कार, मी शीतल. तर इथे ना आज ना माझे सासू-सासरे जाणार होते आणि ते मला भेटण्यासाठी आणि आंबे घेऊन आले होते आणि मी जाणार होते त्याच्यामुळे. आणि इथे ना आत्याचं छोटंसं बांगड्याचं दुकान आहे आणि तेच पाहुणे जाताना वगैरे बांगड्या भरायची परंपरा असते, तर ती आता लोप पावत चाललेली आहे. कारण की आत्ता कोण ह्या जगात इतक्या बांगड्या भरत नाही, जुन्या बायकाच एवढ्या बांगड्या भरतात. आणि आत्याचं हे छोटंसं दुकान आहे आणि नंतर म्हणजे चालले होते त्याच्यामुळे ना इथे इनीची भेट चालली होती आणि मला खूप हसायला येत होतं. आणि नंतर ना इथे माझे चुलती आहे त्यांना पण आई भेटल्या आणि नंतर हे म्हणजे माझे सासरे आहेत ना ते निघणार होते. तर इथे तुम्ही बघू शकतात सगळ्यांना भेटून आणि ते चालले होते, माझे वडील सोडायला चालले होते. आणि नंतर ते पुढे ना बसने जाणार होते. आणि नंतर संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळी ना आज धपाटेचा मेनू होता. तर ही दुधी भोपळ्याची धपाटी होती, तर दुधी भोपळा पण खिसून टाकलेला होता आणि मस्त अशा गप्पा मारत सगळेजण इथे ना म्हणजे चुलीवर स्वयंपाक चालला होता आज. आणि रोज काही ना काही वेगवेगळं खायचं चालू होतं. माहेरात आहे तोपर्यंत आयतं खायचं नसतं आणि चुलीवरची धपाटी आणि चुलीवरचं जेवण खरंच खूप टेस्टी लागतं. आणि इथे ना छान अशी धपाटी तयार होत होती आणि काकू छान असं बनवत होत्या. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.